पुण्यातली डिसेंबरची एक थंडगार आणि शांत रात्र होती. हवेत गारवा होता, पण त्याच वेळी एक वेगळी शांतता सुद्धा होती, जी मनाला निवांत करणारी वाटत होती. स्मिता, 26 वर्षांची एक सोज्वळ आणि स्मार्ट तरुणी, तिच्या नव्याच्या मोठ्या भावाच्या, विशालच्या घरी काही दिवस राहायला आली होती. तिचा नवरा राहुल बिझनेस कामासाठी मुंबईला गेला होता. त्यामुळे स्मिता सध्या विशालसोबतच त्याच्या घरी होती. विशाल, एक 32 वर्षांचा जबाबदार आणि शांत स्वभावाचा माणूस, घरातला मोठा भाऊ म्हणून सगळ्यांचा आदर मिळवणारा. त्याचं गंभीर पण प्रेमळ व्यक्तिमत्व स्मिताला कायमच भाव आलं होतं. ती त्याला एक आदरयुक्त अंतरानेच पाहत होती, पण आजकाल तिचे मन विशालकडे एका वेगळ्याच दृष्टीने बघत होते. विशालचे शांत डोळे, त्याचे बोलणे आणि त्याचे तिच्याबद्दलचे काळजीचे भाव, हे सगळे तिच्या मनात कुठेतरी घर करत होते. त्या रात्री दोघं जेवणानंतर लिव्हिंग रूममध्ये बसून एक जुना क्लासिक हिंदी चित्रपट बघत होते. हवेत थोडा थंडावा होता आणि विशालने स्मितासाठी गरम कॉफी करून आणली. जेठजी, स्मिताने एक हलकं हसू देत म्हणाली. तिच्या आवाजात आज एक वेगळीच कोमलता होती. काही नाही ग, इतकी थंडी आहे, थोडी ऊब तरी मिळावी, विशालने उत्तर दिलं. त्याच्या बोलण्यात एक आपलेपणा होता. तो कॉफीचा मग स्मिताच्या हातात देताना त्याचा हात नकळत तिच्या हाताला स्पर्शून गेला. त्या एका क्षणाच्या स्पर्शाने स्मिताच्या शरीरात एक वेगळीच लहर निर्माण झाली. तिचे मन थोडे गोंधळले, पण तिला ते आवडले होते. दोघं चित्रपट बघत असताना एक भावनिक सीन सुरू झाला, जिथे नायिका नायकाच्या खांद्यावर डोकं ठेवून आकाशाकडे बघत असते. तो सीन बघून स्मिता थोडी शांत झाली. कधी कधी असं वाटतं की अशा शांत क्षणांना आपल्याही आयुष्यात जागा हवी, ती नकळत बोलून गेली. तिच्या आवाजात एक प्रकारची उदासी होती. विशालने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, हो, खरंच. रोजच्या धावपळीच्या जीवनात अशा निवांत क्षणांची खूपच गरज असते. एक क्षणासाठी दोघं शांत झाले. हवेत फक्त चित्रपटाचा मंद आवाज आणि कॉफीचा सुगंध दरवळत होता. स्मिताला विशालच्या जवळ असल्याची जाणीव खूपच सुखद वाटत होती. तिने हळूच डोळे मिटून घेतले, त्या क्षणाला मनात साठवण्यासाठी. तुम्हाला वाटतं की आपल्याला कधी खरं प्रेम मिळतं? स्मिताने अचानक विचारले. तिचा हा प्रश्न विशालसाठी अनपेक्षित होता. विशालने तिच्याकडे एकटक पाहिले. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. प्रेम. प्रेम म्हणजे फक्त सोबत असणं नाही, तर एकमेकांना समजून घेणं आहे. ते कधीही आणि कुठेही होऊ शकतं. त्याला वयाचं किंवा नात्याचं बंधन नसतं, विशाल म्हणाला. त्याचे हे बोलणे स्मिताच्या हृदयाला भिडले. ती विशालकडे वळली आणि म्हणाली, मला वाटतं की मी तुम्हाला खूप जवळून ओळखते, जे कदाचित राहुललाही नाही ओळखत. हे वाक्य बोलताना तिचा आवाज थरथरत होता. विशालला स्मिताच्या बोलण्याचा अर्थ समजत होता. तो तिच्याकडे पुढे सरकला. स्मिता, तू खूप चांगली आहेस, असं म्हणत त्याने आपला हात तिच्या हातावर ठेवला. त्यांचा स्पर्श पुन्हा एकदा दोघांच्याही मनात एक वेगळी भावना निर्माण करत होता. त्याच वेळी दारावरची बेल वाजली. दोघेही दचकले. इतक्या रात्री कोण असेल? विशाल दाराजवळ गेला आणि दार उघडले. समोर राहुल उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर थकवा दिसत होता. राहुल, तू एवढ्या लवकर आलास? मी सकाळी येणार होतास असं समजलो होतो, विशाल आश्चर्यचकित होऊन म्हणाला. हो, काम लवकर संपले. मला स्मिताला भेटण्याची खूप ओढ लागली होती, म्हणून आलो, राहुल म्हणाला आणि तो आत आला. स्मिताने राहुलला पाहिले आणि ती गोंधळली. तिच्या चेहऱ्यावरील भाव क्षणार्धात बदलले. तिच्या चेहऱ्यावरील शांतता आणि रोमांसची जागा आता धाकधकीने घेतली होती.
तिने पटकन हात मागे घेतले. राहुलने स्मिताकडे पाहिले आणि म्हणाला, काय झालं? तुम्ही दोघे इतके शांत का आहात? विशालने परिस्थिती सांभाळली आणि हसत म्हणाला, अरे, आम्ही जुना चित्रपट बघत होतो. चल, फ्रेश हो, मी तुझ्यासाठी कॉफी आणतो. स्मिताने राहुलकडे एक कृत्रिम हसू दिलं. पण तिच्या मनात विचारांचे वादळ निर्माण झाले होते. आता काय? राहुलला कसं सांगू की माझ्या मनात काय चाललं होतं? राहुलने आपला कोट काढला आणि खुर्चीवर ठेवला. विशाल, एक गोष्ट सांगायची आहे, राहुल गंभीर स्वरात म्हणाला. विशाल आणि स्मिता दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं. राहुलच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळंच दिसत होतं. मी आजच मुंबईहून येतोय, पण मी खरं तर ऑफिसच्या कामासाठी गेलो नव्हतो. मी एका डिटेक्टिव्ह एजन्सीकडे गेलो होतो, राहुल म्हणाला. त्याचे हे शब्द ऐकून स्मिताच्या हृदयाची धडधड वाढली. कशासाठी? विशालने विचारले. राहुल स्मिताकडे वळला. त्याच्या डोळ्यात एक प्रकारचा संशय होता. माझ्या एका मित्राने मला सांगितले की काही दिवसांपासून स्मिता त्याच्यासोबत नाही, तर दुसऱ्याच कोणासोबत राहते. आणि त्याचं नाव विशाल आहे. हे ऐकून स्मिताच्या पायाखालची जमीन सरकली. तिला काय बोलावं हेच सुचत नव्हतं. तिचा चेहरा पूर्णपणे पांढरा पडला होता. काय बोलतोस हे तू राहुल? स्मिता माझी वहिनी आहे, विशालने संतापाने आणि आश्चर्याने विचारले. मला माहीत आहे, पण मला काही गोष्टींची खात्री करायची होती, राहुल म्हणाला आणि त्याने आपल्या बॅगेतून एक फोटो काढला. तो फोटो स्मिता आणि विशालच्या जेवण करतानाचा होता, जो त्यांच्या घरातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून काढला होता. स्मिताला आठवलं की विशालच्या घरात एक सीसीटीव्ही कॅमेरा आहे, जो तो सुरक्षिततेसाठी लावतो. स्मिताने डोळे मिटून घेतले. तिच्या मनातल्या भावनांना आता एका वेगळ्याच नावाने हाक मारली जात होती, संशय. राहुल स्मिताकडे बघत राहिला. मला माहीत आहे की मला अशा प्रकारे संशय घ्यायला नको होता, पण काही दिवसांपासून माझ्या मनात काहीतरी वेगळंच सुरू होतं. आणि आज मला कळलं की माझा संशय खरा होता, राहुल म्हणाला. त्याच्या आवाजात एक वेगळीच भावना होती, जी राग, निराशा आणि दुःखाचं मिश्रण होती. त्याच वेळी घराचा मुख्य दरवाजा उघडला. आणि एक अजून व्यक्ती आत आली. ती होती विशालची पत्नी, नेहा. मी विशालची बायको आहे आणि मी सुद्धा याच घरात राहते, नेहा म्हणाली. तिच्या आवाजात एक वेगळाच शांतपणा होता. राहुल, स्मिता आणि विशाल तिघेही नेहाकडे पाहत राहिले. नेहाने राहुलच्या हातातून तो फोटो घेतला आणि तो फाडून टाकला. राहुल, तुला इथे सीसीटीव्ही कॅमेरा दिसत नाही. हा कॅमेरा आम्ही आमच्या सुरक्षिततेसाठी लावला आहे, नेहा म्हणाली. पण तू कुठे होतीस? राहुलने विचारले. नेहा हसली. मी माझ्या मैत्रिणीकडे एका प्रोजेक्टच्या कामासाठी गेले होते. मला माहीत आहे की तुम्ही तिघेही खूप महत्त्वाच्या विषयावर बोलत आहात. पण मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे. ती स्मिताकडे वळली. स्मिता, मला माहीत आहे की तू राहुलच्या कामामुळे थोडी एकटी पडली आहेस. आणि विशालची साथ तुला खूप मदत करते. विशाल, तुलाही माहीत आहे की तू स्मिताला एक मैत्रीण म्हणून खूप साथ देतोस. यात काहीही चुकीचं नाही. तुमच्या दोघांमध्ये असलेलं नातं हे विश्वासाचं आहे. ते प्रेमाचं असू शकतं, पण ते राहुलला सोडून नाही. नेहाचे शब्द ऐकून राहुल आणि स्मिता दोघांनाही धक्का बसला. नेहाने पुढे येऊन स्मिताचा हात पकडला. स्मिता, मी तुझ्या मनातल्या भावना समजू शकते. पण विशालसाठी तू त्याची वहिनी आहेस आणि तो तुला तसाच मानतो. आणि राहुल, तू माझ्या नव्याला आणि वहिनीला चुकीचं समजू नकोस. त्यांना एकमेकांना फक्त आधार दिला आहे आणि यात काहीही गैर नाही.
राहुलचे डोळे उघडले. त्याला आपली चूक लक्षात आली. त्याने स्मिता आणि विशालकडे पाहिले. मला माफ करा. मी खूप चुकीचा विचार केला, राहुल म्हणाला आणि त्याने स्मिताला मिठी मारली. स्मिताने राहुलला मिठी मारली, पण तिच्या मनातल्या भावना अजूनही तिला गोंधळात पाडत होत्या. एक अनपेक्षित वळण. जेव्हा राहुल स्मिताला मिठी मारून शांत झाला, तेव्हा विशालने एक दीर्घ श्वास घेतला. राहुल, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे, विशाल म्हणाला. राहुलने स्मिताला बाजूला केले आणि विशालकडे पाहिलं. मी आजच सकाळी तुझ्या मुंबईच्या ऑफिसमधून आलो आहे. तू मला तुझ्या कामाच्या प्रोजेक्टबद्दल सांगितलं होतंस. पण मला असं वाटतं की तू माझ्यापासून काहीतरी लपवत आहेस, विशाल म्हणाला. राहुलचे डोळे विस्फारले. काय बोलतोस तू? मी तुमच्या दोघांचे फोन कॉल रेकॉर्ड्स आणि काही व्हॉट्सअप चॅट्स पाहिले आहेत. राहुल, तुझी बिझनेस मीटिंग मुंबईत नाही, तर पुण्यातच होती आणि तू एका मुलीला भेटत होतास, जिचं नाव प्रिया आहे, विशालने शांत स्वरात खुलासा केला. त्याच्या या बोलण्याने राहुलच्या चेहऱ्यावरील रंग उडाला. स्मितालाही धक्का बसला. विशालने आपला फोन बाहेर काढला आणि राहुलच्या समोर ठेवला. राहुल, मी सीसीटीव्ही फुटेजचा फोटो तुला फक्त शांत करण्यासाठी नाही वापरला, तर तुला हे दाखवण्यासाठी वापरला की तुझ्या मनात काय सुरू आहे. तू स्मितावर संशय घेत होतास, कारण तुला माहीत होतं की तू स्वतःच चुकीचं काम करत आहेस. राहुलने डोळे मिटून घेतले. त्याला काय बोलावं हेच कळत नव्हतं. मी हे सर्व यासाठी केलं, कारण मला वाटत होतं की राहुलने स्वतःची चूक स्वीकारावी. स्मिता आणि माझ्यामध्ये फक्त मैत्री आणि विश्वासाचं नातं आहे, पण राहुलने त्या नात्याला संशयाची नजर दिली. म्हणूनच मी राहुलला सत्याचा आरसा दाखवला. स्मिता राहुलकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यात प्रश्न, दुःख आणि राग होता. त्या रात्री, त्या थंडीत, त्या घरात 3 व्यक्ती होत्या, एक ज्याच्या मनात संशय होता, एक ज्याच्या मनात मैत्री आणि प्रेम एकत्र होते, आणि एक ज्याला दोघांच्याही भावना समजत होत्या. कधी कधी नात्यांना नाव लागत नाही, पण त्यातली ऊब मनाला लागून जाते. पण त्या उभेला संशयाची नजर मिळाली तर नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. पण कधीकधी तो दुरावा दूर करण्यासाठी सत्य समोर आणणे आवश्यक असते. थंडीची ती शांत रात्र आता वादळी ठरली होती. पण त्या वादळात एक नवीन सुरुवात दडली होती, जी प्रत्येकाच्या आयुष्याला एक वेगळे वळण देणार होती.